महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला राजीनामा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात तीव्र वाद. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या प्रकरणाचे पडसाद थेट राज्य महिला आयोगावर उमटले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांचा खरात सोबतचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून तीव्र टीका सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देताना चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत निपक्ष चौकशी व्हावी यासाठी हा निर्णय घेतला असे स्पष्ट केलं आहे. तसेच लवकरच या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे त्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजीनामा देण्यापूर्वी चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला. या संपूर्ण घडामोडींमुळे महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रकरणाची निपक्ष चौकशी होण्याची मागणी अधिक जोर धरत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ.